आम्ही मेजर पवार हायस्कूल चिंचोळी बोलगर या हायस्कूलमधून आलेल्या विद्यार्थिनी आहोत। आम्ही इयत्ता 8वी मध्ये शिकत आहोत। माझे नाव समृद्धी। माझे नाव संस्कृती। आम्ही हॅकेथॉन स्पर्धेत भाग घेतलेला आहे। आम्ही कृषी या विषयाअंतर्गत एक छोटंसं कृषीपूरक यंत्र तयार केलेलं आहे। शेतकरी शेती करता करता या यंत्रापासून त्याचा स्वतःचा जोडधंदा तयार करू शकतो। काही वेळेला काय होतं, हे यंत्र वजनाने हलके व वाहतुकीसाठी सोपे आहे। कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत तयार केले गेलेले हे यंत्र आहे। काही वेळेला काय होतं, शेतकरी जेव्हा नारळाच्या झावळ्या सुरीने किंवा चाकूने सोडतात तेव्हा त्यांच्या हाताला लागण्याची शक्यता असते। त्यावेळी त्याचा विचार करून आम्ही हे यंत्र तयार केलेले आहे। या यंत्रामध्ये 2 साईडला ब्लेड लावलेले आहेत। वरती ही लोखंडाची पट्टी आहे, त्यापासून आपण नारळ सोलू शकतो। या यंत्राचा उपयोग आपण अशा प्रकारे नारळाच्या झावळ्या सोलण्यासाठी करू शकतो। याच्याने आपल्याला काहीही इजा होत नाही। हे यंत्र 10 वर्षाच्या पुढील कोणत्याही वयोगटातील स्त्री, पुरुष किंवा मुलं वापरू शकतात। या यंत्रामध्ये इथे जे 2 टोक दिलेले आहेत ते एका झाडूचे प्रमाण आहे। त्यानंतरला या यंत्रापासून आपण अशा प्रकारे स्वच्छ व सुबक अशा काड्या सोलू शकतो। या काड्या सोलून नंतरला उरलेला जो हा भाग असतो त्यापासून आपण अशा विविध प्रकारच्या चटया सोलू शकतो। हे यंत्र आम्ही कमीत कमी खर्चात आणि वाया गेलेल्या वस्तूने तयार केलेले यंत्र आहे। हे यंत्र खूप आपल्या आयुष्यासाठी खूप उपयोगी आहे। या यंत्रामध्ये आपण इथे जे 2 ब्लेड दिलेले आहेत ते ब्लेड आपण ॲडजस्टेबल करू शकतो। धन्यवाद। मी मेजर पवार हायस्कूलची विद्यार्थिनी आहे। माझे नाव संस्कृती रामचंद्र येसरे। मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे। माझ्या यंत्राचे नाव आहे कृषीपूरक यंत्र। हे यंत्र बनवताना उरलेले लोखंडे, निकामी तुकडे यांचा वापर होतो। या यंत्राचे फायदे: कमीत कमी खर्चात वापरण्यासाठी उत्तम असं यंत्र, हाताला इजा होणार नाही याची शक्यता घेतली जाते, वेळेची बचत होते, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या यंत्राचा वापर करू शकतो, सर्वसामान्य माणसाला परवडेल असे हे यंत्र आहे। या यंत्राचा मुख्य फायदा म्हणजे काय? एका यंत्रामध्ये 2 कामे होतात। हे यंत्र बनवण्याची कल्पना माझी आजी एकदा नारळाच्या झावळ्या सोलत होती, तेव्हा तिला खूप वेळा हाताला तिच्या लागलेलं होतं। ती नारळाच्या झावळ्या सुरीच्या मदतीने सोलत होती। त्यामुळे मी माझ्या कल्पनेतून आणि सरांच्या व मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मी हे यंत्र बनवलेलं आहे। या यंत्रामध्ये 2 ब्लेड लावलेले आहेत। एक ब्लेड उजवीकडून आणि दुसरा ब्लेड डावीकडून लावलेला आहे। या ब्लेडमधून नारळाच्या झावळ्या सोलू शकतात आणि ह्या 2 पट्ट्यांचा उपयोग एका झाडूचं प्रमाण दाखवत आहे। वरच्या टोकाने आपण नारळ सोडू शकतो। आपण एक घरगुती व्यवसाय या यंत्रामार्फत सुरू करू शकतो। सर्वसामान्य माणसाला या यंत्राचा खूप फायदा आहे, कारण हे यंत्र पैसे मिळवून देण्याचं एक साधन आहे। या यंत्रापासून आपण नारळ सोलून आपण विकू शकतो। नारळाच्या झावळ्यापासून हीर काढून आपण त्याची झाडू तयार करून आपण बाजारामध्ये विकू शकतो। हे यंत्र बहुउपयोगी ठरेल। हे यंत्र बहुतेक जणांनी वापरले तर हे कृषीपूरक यंत्र म्हणून समोर येईल। आणि या यंत्राचा आपण शेतामध्ये काही नारळाच्या झावळ्या पडलेल्या असतात, त्या एकत्र गोळा करून आपण या यंत्रामार्फत आपण सोलून त्यापासून हीर काढून आपण अनेक झाडू तयार करून आपण बाजारामध्ये विकू शकतो। अशा प्रकारे हे बहुउपयोगी यंत्र बनवण्याचा प्रयत्न केला आहे। धन्यवाद।